तर मित्रांनो आज मी जंगलातील एका वस्तीवर फिरायला आलोय आणि ती जंगलामध्ये एकच वस्ती आहे. मग तिथलं राहणीमान कसं आहे, तिथलं वातावरण कसं आहे, या सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे. ही आहे ती वस्ती आणि तिच्या खालच्या साईडला एकदम मोठी दरी अशी जुऱ्याचा भाग आहे आणि खालच्या साईडला मग ती दरी आहे ना, इथं दरीच्या वरच्या साईडला पूर्ण जंगल आहे, असा एकदम पूर्ण घनदाट जंगल आहे. आणि वस्तीच्या वरच्या साईडनं सुद्धा जंगल आहे पहा, वरच्या साईडनं. अशा या जंगलामध्ये ही एकच वस्ती आहे. तर आता आपण तिथं जाणार आहेत, तिथलं राहणीमान, तिथलं जीवन कसं आहे जाणून घेणार आहेत. आणि ह्या सानिध्यात राहणं म्हणजे ना मित्रांनो खरंच एक नशिबाचं काम आहे. आणि अशा वातावरणात राहणं म्हणजे खरंच मित्रांनो खरंच एकदम भारी, शुद्ध हवा, ना कोणाची एक ना कोणाची दोन. तर समोर काळू मामा येते. राम राम काळू मामा. राम राम. काय करता ती पाठता की तुला झाड लागलं बैलांचा. माणसा कुठे गेल्यात? माणसा गेला पाडून दिला. बरं बरं या पाठी टाकून इकडूनच रस्ता इकडूनच आहे ना. चला आता आपण ह्या रस्त्यानं चालू, इकडून रस्ता ह्या साईडला. मग माणसं आवाय गेलो मग तुमच्याकडे ह्या शेणपाणी मलाच करायला लागत आहे ना हे गाडी. मग जनावर बिनवार तुमच्याकडे राहतं ना. मलाच बांधायला लागत, चारायला लागत. हा आणि सर्वसाधारण माणसं आहेत आपली गावाकडली मित्रांनो. आता ह्या शेण भरतोय काळ त्याच्यामुळे मग ह्या कपडे अशीच. आणि इकडे कंपाऊंड आहे काय पूर्ण. तर मित्रांनो पहा ह्या कंपाऊंड एकूण ह्या वस्तू एकूण असा कंपाऊंड केलाय, पूर्ण कंपाऊंड आहे. पहा मी पूर्ण कंपाऊंड दाखवतो आपल्याला. हे बा पूर्ण असा पूर्ण कंपाऊंड आहे आणि मधी वस्ती आहे, म्हणजे इकडून रानचा कोणताच प्राणी जाऊ शकत नाही. तर मित्रांनो हे आमचे काळू मामा एकदम साधे बळे आणि ते आता चिखल करायला गेले ते. मग बराच टाईम झाला, मग ते आलं आणि शेण भरायचं काम चालू होता. मग मी आलो तर त्याने अजून ड्रेस पण नाही बदलला. कोणची लागवड सर तुमचीच? खाली तरी म्हणजे झाली अजून झाली रानचा पसार आहे. काही वाघा बिघा वाघाचा मग 2-3 दिवस पक्का आटलं कधी आला होता. कुठं? इकडे खाली बांधा खालून आला होता. माझा खालून होता. आणि मग तुम्ही काय केला? मग त्याला कोंबडा कापला, त्याला मग वाघ्याला कोंबडा कापला. आणि मित्रांनो कसं आपली माणसं आहेत बोलायला थोडासा म्हणजे तरी जमत नाही, पण मग असो. पण एकदम मित्रांनो काळू मामा म्हणजे एकदम उत्कृष्ट पैलवान होतं, अख्ख्या या तालुक्यामध्ये गाजर पैलवान होतं. पण गेलं ते दिवस का हो, ते दिवस गेलं एकदम म्हणजे असं त्यांचा हात धरायला कोणी नव्हता. पण आता वयमान झालं ती, आता शेतकरी ते आता वयमान चालूच राहते मित्रांनो. आणि सगळं दिवस सारखंच नाही राहते नाही का, चालूच आहे. आणि बैलीवरून टाके काय सारून बांधलं ना. बरं ते काय काम या दोडका अजून ते कारली. हा इकडे पुढे घ्यावडे, इकडे घेवडे का? हा इकडे पुढे घेवडे याच्यात तुरंत त्याच आहे ना सगळा. आणि ह्या इकडे खाली खाय पका रताळा आहे. काय रताळा उपासाला होतात खायला नाही का? रताळे बिताळे आहेत, कोंबड्या पण आहेत. चला अशा प्रकारे ही वस्ती मित्रांनो पहा, एकदम जंगलामध्ये, एकदम साईडला जंगलामध्ये लय जंगल बरं जाम जंगल आहे पहा. आणि मित्रांनो आता ह्या ज्या कंपाऊंड आहे घराच्या पुढं, आता त्या आतमध्येच अंगण आहे. मग त्याच्या पुढं काहीतरी त्याने असं काही लावलंय माळवण, म्हणजे भाजीपाला काही. तर ते आपल्याला सांगता जा काळ मामा काय काय लावलंय हो? तूर लावले, झेंडू लावलं, घेवडं लावलं. घेवडं, झेंडू, तूर. तिकडं काय पुढं काकडी आहेत ना, काकड्या. आणि तिथं पुढं काय त्या कंपाऊंड इथं पुढं हे घेवडं लावलं. घेवडं ना, मोकार घेवडं काढून मिळेल नाही का. आणि त्या तिकडे काय हळद आहे काय? जाम हळद आहे मित्रांनो, फार जवळ जाऊन दाखवू. म्हणजे आता वागता येत नाही ना, आता नाही नाही वागायला नाही ना. तर काय आता तुम्हाला काय बेव वाटत नसेल ना एवढा. मग वाटत आहे का तिच्या रानामध्ये ना बेव वाटत आहे. पण मग एक बार तुमची शेळ धरली होती ना मग, आणि मग ती कोणा सोडवली? मग मीच होतो ना. तुम्हीच होता ना. तिने एक बार वाघाच्या तोंडात नाही शेळी सोडवली होती. पक्का टाइम झाला आता आहे ना. चला मग आता घ्या तुमचा टब्बी, अजून बरंच जाणार वैरण काडी करायची ना. मित्रांनो साधी बोली माणसं आपल्या गावाकडली. तर असं राहत आहे मित्रांनो. मी आपल्या कंपाऊंडच्या साईडला येऊन दाखवला होता. आता आपण पूर्ण आतमध्ये त्यांचा गोठा, त्यांचा जनावरांचा कसा आहे त्या पाच. काळ मग एवढं खळं आहे ना. हा पा त्यांचा खळा जे भाता फार लांबून आणतात ना. इथं भाता, काही भुईमुग, काही नागली वगैरे मळा ना. तर इथं हे असं आहे मित्रांनो. हे पा चला येऊ तिकडून जाऊन. काळ मामा
लाईट आहे ना पाणी कुठून आणतात ती पाणी इकडे आणतो मी आणतो आता सगळं. जवळ आहे का आणि शेळ्या ह्या दोनच आहेत का हो तर त्यांच्याकडे बऱ्याच शेळ्या होत्या त्यांनी विकून टाकले ते आणि मग आता ह्या शेळ्या इथं बांधल्या ते अजून संध्याकाळचा टाईम आहे कोंबड्या किती आहेत का मामा कोंबड्या 8-5 आहे. 5 आहेत लाईट राहते ना व्हिडिओ काल मामा हा रे ते पण आता सगळं नाही गाडी आली. आता नाही सध्या ना हा पण मग काय काळजी नाही करायची बोला येईल लाईट पहिले होती ना मॅच तिकडून हा आणि पाण्याची टिपून फक्त उन्हाळ्यातच येते ना हा बायला इथं नाही बांधती या गावाला आतमध्ये बांधतो. आणि शेळ्या मग केव्हाच्या आतमध्ये बांधशाला ते आता लगेच बांधायचं. हा मग काय कुई नाही आहे का नाही हा एकदा दिवस 6 वाजता चालता ना म्हणा मग 6 वाजता कुठून आला? यंदा लगेच इथे. इथून खालून आला हा आणि मग मित्रांनो आंघोळ केली. बिबट्या इथं इथून खालून आला का डायरेक्ट इथे त्या वावरामध्ये असा हा आणि मग त्या म्हणजे काय करतो वर येऊन पप्पा का किरकन कसा आहे तरी कोंबडी जाऊ का मग अशी वस्ती आहे मित्रांनो ही जंगलामध्ये काळमामांची हा एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये पण करमून जाता ना इकडं कर्मत आहे. तर काळमामाला करमून जाता इकडं काय करायचं आता आता शिळे बांधू काय आणि इकडून ह्या कंपाऊंडच्या साईडनं जे आहे काही कुडलाय तिकडून मग बरेचसे काही माळवण केलं जात आहे आणि इकडं हळद आहे 5 इंची त्या हळदीजवळ सुद्धा मी जवळ जाऊन दाखवतो एकदम जबरदस्त हळद आहे हात बांधता काय आज बांधते ना. बांधा हात म्हणजे मग काय चालेल हा आणि ह्या वातावरणात राहणं म्हणजे खरंच एक नशिबाचा भाग येतो तर आता संध्याकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे मग आता जनावरा शेळ्या ह्या हात बांधायचं काम चालू आहे आणि एकदा संध्याकाळ झाली का जनावरा शेळ्या ह्या घरात बांधली जाते ती कारण ह्या जंगलातून कधी बिबटे येईल याचा काही भरोसा नाही आणि त्यांच्या वस्तीच्या खाली पहा किती माळवण आहे ह्या म्हणजे तिने विकत भाजीपाला काहीच घ्या नाही लागत आता त्या तिकडं तुम्ही दाखवलं घेवडं कारली दोडकं सगळं आहेच आणि पावसाची आमच्याकडे असे कुपाटीवर ह्या राहतायच आणि इथं खाली सरवण्या घेवडा भरपूर म्हणजे तो कडधान्य एक त्याची आमटी पण भारी होते आणि घुगऱ्या पण वाळून भारी होतात ही आळूची भाजी आहे गावरान आळू एकदम गावरान आळू ही आणि इकडं त्यांनी थोडीशी मेथी पेरली पहा मेथी आहे इथं आणि ही हळद एकदम पण मोठमोठी हळद आहे पहा आणि ही हळद मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होता का आम्हाला हळद विकत घ्यायलाच नाही लागत हे पहा आता जवळजवळ एक कट्टा किंवा पाठीवर जर हळद झाली तर 2 वर्ष भ्याव नाही मित्रांनो पहा असा हे त्यांचा जीवन आणि राहणीमान आणि कष्ट पण करण्याची म्हणजे कष्ट पण भरपूर करतात आणि ह्या वावरा तिकडं त्या तयार केल्या तिने आता इकडं त्या हळुगा म्हणजे कुळीत वगैरे करतील आणि आता पूर्ण दिवस माळून गेलाय हळूहळू आता अंधार पडायला सुरुवात होईल आजचं वातावरण एवढा स्वच्छ आहे ना मित्रांनो तर आकाशातला चंद्रसुद्धा एकदम ठळक दिसतो तर मित्रांनो आज आपण ह्या वस्तीवर फिरायला आलो होतो एकदम जंगलात ही वस्ती आहे आणि एकच वस्ती आहे आणि तिथलं जीवन कसं आहे ते पण मी आपल्याला दाखवला पहिला एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवलाच होता हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय